हॅलो. मूव्ही इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे KGF चॅप्टर 2. मूव्ही मराठीमधून आहे, तर चला सुरू करूया. गोष्ट सुरू होते आनंदपासून, जो की चॅप्टर 1मध्ये पूर्ण गोष्टी सांगत असतो. इथे आनंदला हार्ट अटॅक येतो आणि हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला त्याचा मुलगा विजेंद्र येतो. कारण ही गोष्ट अर्धवट सांगितलेली असते आणि सगळे त्या गोष्टीला पूर्ण माहिती करून घ्यायची इच्छा असतात. त्यामुळे राजेंद्र गोष्ट पूर्ण करण्यासाठी आनंदच्या ऑफिसला जातो आणि तिकडे सगळं शोधल्यानंतर त्याला KGF 2ची स्टोरी भेटते. आणि सीन परत एकदा फ्लॅशबॅकमध्ये जातो, जेव्हा रॉकीने गरुडाला मारलेलं असते. सगळे लोक रॉकीच्या सपोर्टला गेलेले असतात आणि सगळे नॉर्मल लोक जे KGFमध्ये काम करत असतात ती लोक गरुडाच्या माणसांसोबत लढतात आणि शेवटी रॉकी KGFला जिंकून घेतो. आणि जेव्हा इतर सर्व गरुडाचे पार्टनर येतात, त्यांना वाटतं विराट येथे राज्याभिषेक करत असेल, पण असं नसून रॉकी तिथे येऊन सर्वांना सांगतो विराटला त्याने पहिलेच मारलेलं आहे आणि KGFचा नवा ओनर रॉकी आहे. तिथे अँड्र्यू आणि राजेंद्र देसाई सोबत कमल पण असतो आणि कमल खूप जास्त उड्या मारत असतो. रॉकी त्याला पण तिथेच मारून टाकतो. त्यानंतर सगळे लोक शांत होतात. तिथे तो जबरदस्ती रीनाला पण पकडून आणतो. ते खूप चुकीचं असतं. आता तो रीनाला त्याच्यासोबत ठेवणार असतो आणि कोणी त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. रीनाचे वडील पण काही करू शकत नाही. रीनाला जिला खूप रागलेला असतो ती पण शांत राहते. आता तिथल्या राहणाऱ्या लोकांचं आयुष्य खूप चांगलं झालेलं असतं. त्यांना चांगलं खायला भेटत असतं, चांगले कपडे भेटत असतात आणि राहिलं घर पण भेटणार असतं. तर हे सर्व लोक रॉकीला आपला देव मानत असतात. नेक्स्ट सीनमध्ये आपण पाहतो रॉकी वनराम जवळ गेलेला असतो, जिथे वनराम गरुडचा सर्वात भारी राईट हँड असतो. आता वनरामला बांधून ठेवलेले असते. रॉकी बोलतो की मी वजिराला मारू शकत नाही, नाही तर या गोष्टी कोण चालवणार. म्हणजेच रॉकीला त्याच्यासोबत कामाला ठेवायचे असते. वनराम पहिले तर नाही म्हणतो, पण जेव्हा रॉकी आपल्या दुसऱ्या माणसांकडे जातो आणि त्यांना शूटिंग अजिबात येत नसते आणि तिथे रॉकी वनरामला बोलवतो आणि वनराम तिथे खूप चांगला निशाण लावतो. त्यानंतर रॉकीच्या नोकरीला तो ॲक्सेप्ट करतो आणि तो हो बोलतो की आपल्याला सिक्युरिटी वाढवायला लागणार आहे आणि तो सर्व लोकांना पण ट्रेनिंग देणार आहे. पार्ट 1मध्ये जेव्हा रॉकी मेंटेनन्स रूममध्ये जातो त्याने तेव्हा खूप काही नोटीस केलेलं असतं. त्यामध्ये त्याला समजतं KGFमध्ये फक्त एक माईन नाही आहे, इथे टोटल 9 माईन्स आहेत. आता त्या 9 माईन्सला कधीही ओपन केलेलं नसतं. एकाच सोबत काम सुरू असतं ठेवलेलं असतं, कारण सूर्यवर्धनला नको होतं की हे सगळ्यांना माहीत पडेल आणि हे जेव्हा माहीत पडेल तेव्हा KGFवर खतरा अजून वाढेल आणि हे सर्व गोष्ट पार्टनर्सला कळतात आणि ते अजून शॉक होतात. आणि आता तर रॉकीचा वट अजून वाढलेला असतो. तो इथे कोणालाच मारत नाही आणि त्यांना पहिल्यासारखा बिझनेस करायला सांगतो. त्याला माहीत असतं की सगळ्यांना मारत बसला तर बिझनेस कोणासोबत करणार. आता जी 8 नवीन माइन्स ओपन केलेली असतात त्यामध्ये सर्व कामगार आतमध्ये जाण्यासाठी घाबरत असतात. तिथे रॉकी स्वतः येतो, माइन्सच्या आतमध्ये जातो आणि काम करायला लागतो. हे पाहून सर्वांना मोटिवेशन येते आणि सगळे लोक आतमध्ये जाऊन काम करायला लागतात. राजेंद्र प्रसाद आणि अँड्र्यू हे दोघं रॉकीच्या तरक्कीमुळे खूप गोंधळात पडलेले असतात आणि कसं पण करून रॉकीला रोखलं पाहिजे आणि रॉकीला रोखण्याचं काम फक्त रमिका करू शकते. असं रमिका एक स्ट्रॉंग पॉलिटिशियन असते आणि असं मानतात की ती एक हुकुमशाही करणारी असते. ती सर्वांवर आपली पॉवर बनवून ठेवत असते. इथे त्याच्या टीममध्ये एक पॉलिटिशियन पण असतो, त्याचं नाव असतं नारायण. आता सर्वांना वाटत असतं की नारायणने PMच्या पदावरनं काढून टाकायचे आणि तिथे रमिकाला उभे करायचे, कारण रमिका आली तर रॉकी बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे ते अशा वोटिंग सिस्टीमचा प्लॅन करतात जिथे सर्व पॉलिटिशियन नारायणच्या विरोधात वोट देऊन त्याला PM पदावरनं काढून टाकायचे. त्यासोबत त्याची सरकार पण पडेल. पण त्याच्यात आधी KGFच्या मायनिंगमध्ये त्यांना एक मोठी तलवार दिसते. ती तलवार पाहून सगळे लोक घाबरतात. ती तलवार असते अधिराची, ज्याला गरुडाने मारलेलं असतं. आणि नेक्स्ट सीनमध्ये आपण अधिराला जिवंत पाहतो की तो गरुडाच्या मरण्याचा वेट करत असतो आणि आता तो KGF घेण्यासाठी परत आलेला असतो. अधिरा आपल्या टीमला एकत्रित करतो आणि KGFच्या
आउटपोस्ट 1वर अटॅक करतो, जिथे सगळी लोक जेवढी असतात ती सगळ्यांना मारून टाकतो आणि तिथून अधीरा निघून जातो. त्यासाठी ही फक्त एक सुरुवात असते. आणि आता कोणी KGFमधून सोन्याचा ट्रक बाहेर घेऊन निघाला तर अधीरा त्याला मारून टाकणार असतो. आणि तिथे जे पार्टनर असतात ते पण अधीरासोबत दोस्ती करतात आणि त्याचा प्लॅन असतो की काहीही करून रॉकीला KGFच्या बाहेर आणायचे. त्यामुळे ते मुद्दामून राजेंद्र प्रसादला गोळी मारतात. हे ऐकून राजेंद्र प्रसादची मुलगी रीना KGFमधून बाहेर निघून जाते आपल्या वडिलांना भेटायला. आणि ही गोष्ट जेव्हा रॉकीला कळते, रॉकी पण तिच्या मागे मागे चालायला लागतो. पुढे जाऊन रीनाला किडनॅप केले जाते. रीना अधीराच्या लोकांकडे असते. रॉकी तिला वाचवण्यासाठी तिथे खूप मस्त ॲक्शन सीन होतो. आणि तिथे अधीरा जो की लांबूनच रॉकीवर निशाणा ठेवून बसलेला असतो, तो रॉकीला गोळी मारतो. आणि तिथे मोका असून पण रॉकीला तो मारून टाकत नाही, कारण त्यांनी पाहिलेलं असतं की KGFच्या लोकांमध्ये रॉकीबद्दल खूप इज्जत आणि विश्वास असतो. आणि अशी तुटीफुटी हालत घेऊन रॉकी आतमध्ये गेला तर ती लोकांवरचा विश्वास तुटून जाईल. आणि आता जेव्हा जखमी रॉकी परत जातो तेव्हा खरंच सगळ्यांचा विश्वास उडून जातो. तिकडे दुसरीकडे मुंबईला शेट्टी आणि बाकीचे लोक जे रॉकीच्या विरोधात असतात ते रॉकीच्या सपोर्टरला मुद्दामून मारून टाकतात. आणि जेव्हा पण कुठलाही सोन्याचा ट्रक KGFमधून बाहेर पडत असतो तर अधीरा त्या लोकांना मारून त्यांच्या बॉड्या परत KGFमध्ये पाठवत असतो. त्यामुळे सगळी लोक घाबरलेली असतात आणि KGFच्या आतमध्ये फक्त 8 दिवसांचं खायला उरलेलं असतं. आणि या सर्वांमध्ये रॉकी पण खूप आजारी असतो आणि अजून पण तो पूर्णपणे बरा झालेला नसतो. आणि तेव्हाच त्याला शेट्टीचा कॉल येतो आणि त्याला धमकी देतो शेट्टी. हे ऐकून रॉकीला राग येतो आणि तो चाचाला कॉल करतो. त्याचे मुंबोले चाचा असतात ज्यांच्यासोबत तो मुंबईला राहत असतो. तो त्यांना एक शेवटची मदत मागतो. त्यानंतर तो त्याच्या हेलिकॉप्टर मागवतो आणि रीनाला घेऊन दुबईला जातो. KGFमध्ये राहणाऱ्यांना वाटतं की रॉकी सोडून पळून गेला, पण रॉकी दुबईला खलीलसोबत भेटायला जातो. तो तिथे खलीलसोबत आपली मीटिंग फिक्स करतो आणि त्याचे बिझनेस ऑफर देतो की आफ्रिकेतून मधून येणारं सोनं डायरेक्ट भारतात घेऊन येणार. रॉकीची स्वतःची हालत खराब असते, पण खलीलला आता कळत असतं की रॉकीने चाचाला फोन करून आपल्या सर्व सपोर्टरला बोलवून त्या सर्व लोकांना मारलेलं असतं जे खलीलचा सपोर्ट करत असतात. तिथे सर्व गार्ड खलीलला आपले वाटत असतात, तिथे अर्धे गार्ड रॉकीचे असतात. खलीलसोबत डील करून रॉकी परत KGFमध्ये आलेला असतो आणि वनरामला हे सांगतो की आपले सर्व ट्रक बाहेर काढा. तिकडे दुसरीकडे अधीरा त्याची वाट पाहत असतो आणि तो तसा पाहतो रॉकी जिवंत आहे आणि त्याच्याजवळ सगळे ट्रक घेऊन येत आहे. तो सर्व जणांना रॉकीकडे गन्स पॉईंट करायला सांगतो. तेवढ्या सगळे ट्रकमधून रॉकीची माणसं बाहेर येतात आणि त्यांच्याकडे खूप साऱ्या गन्स असतात. आणि त्यांच्यासमोर अधीराच्या स्वस्तातल्या गन टिकत नाही आणि त्याचे खूप सारे लोक मारली जातात. आणि इथे अधीराची हार होऊन जाते. रॉकीला वाटते तर तो मारू पण शकत होता, पण तो त्याला जिवंत सोडून देतो. सोबतच तो नारायणच्या सरकारला पण पडण्यापासून वाचवतो, वेगवेगळ्या पॉलिटिशियनला धमकी देऊन. आता इथे त्याचा बिझनेस खूप जास्त वाढलेला असतो, कारण आता तो पूर्ण 9 माइन्समधनं सोनं काढत असतो आणि मुंबईला जाऊन तो शेट्टीला पण मारून टाकतो. आणि इथे काही वर्ष निघून जातात. आता वेळ आलेली असते पुढच्या इलेक्शनची. नारायण रॉकीला भेटून हे बोलतो की रमिकाला मारले पाहिजे, कारण रमिका जिवंत राहिली तर KGF बर्बाद करून टाकेल. पण इथे रॉकी बोलतो की मी मुलींवर आणि लहान पोरांवर हात उचलू शकत नाही. ज्या मुलीला राग येतो तिच्यासमोर रागराग करण्यापेक्षा हात जोडलेले कधीही चांगले. तेवढ्यात इलेक्शनचा पण रिझल्ट येतो. रमिका जिंकते. जिंकल्यानंतर तिथले सगळे लोक रमिकाला रॉकीबद्दल आणि KGFबद्दल पूर्ण गोष्ट सांगतात. आता आपल्याला समजतं की एवढ्या वर्षात रॉकीने KGFचे रूपांतर एका चांगल्या ठिकाणी केलेलं आहे, जिथे लोक किड्या मुंग्यांसारखे राहत असतात, जिंदगी जगत असतात. त्यांच्याकडे आता चांगली घरं असतात. हे सर्व कळल्यानंतर रमिका बोलते की काही पण होऊन द्या, अख्ख्या भारतात रेड टाका, पण रॉकीच्या विरोधात सबूत घेऊन या आणि त्याला अरेस्ट करा. यासाठी ती टीम पण बनवते. आणि दुसरीकडे आपण KGFमध्ये आनंदला पाहतो. तोच आनंद जो पिक्चरच्या पहिल्या पार्ट सांगत असतो.
आता इथे तो यंग असतो, तो लपून KGFचे फोटो काढत असतो. त्याला रॉकीचे लोक पकडतात आणि त्याला रॉकीच्या समोर घेऊन जातात. तिथे रॉकी त्याला इम्प्रेस होऊन जातो, कारण इथे तो एक छोटासा एक लेखक असूनही खूप जास्त हुशार असतो. रॉकी त्याला समोरून सांगतो की माझी गोष्ट तू लिहू शकतो, पण सर्व काही खरं लिही. नेक्स्ट सीनमध्ये आपण पोलीस विरुद्ध ठिकाणी छापे टाकत असताना आपण पाहतो आणि कुठूनही त्यांना काही भेटत नसते. त्यांना एका ठिकाणावरनं फक्त एक सोन्याचे बिस्किट भेटतं. ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन जमा करतात. जेव्हा ही गोष्ट रॉकीला समजते, तो त्या एका सोन्याच्या बिस्किट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो आणि जसं की सर्वांना कळतं की हे बिस्किट रॉकीचे आहे, सर्व लोक घाबरतात. पण रॉकीचा चेहरा खूप कमी जणांनी पाहिलेला असतो, पण त्याच्या नावाची भीती खूप असते. इथे तो स्टाईलमध्ये जातो आणि सोन्याचं बिस्किट घेऊन येतो. बाहेर येतो आणि एक मोठी मशीन गन आणतो आणि पूर्ण स्टेशनवरती फायरिंग सुरू करतो. त्याची नवीन मशीन गनची टेस्टिंग करतो. इथे टेस्टिंग केल्यानंतर नेक्स्ट सीनमध्ये आपण पाहतो रमिकाला शेवटी काहीतरी प्रूफ भेटलेलं असतं आणि त्या बळावर ती त्याला अटक करायची इच्छा असते. तेवढ्यात फुलांचा बुके घेऊन समोरून रॉकी तिला भेटायला आलेला असतो. सोबत एक फाईल आणलेली असते. त्या फाईलमध्ये त्याच्या विरोधात सर्व काही पुरावे असतात. समोरून सांगतो की रमिकाला ही फाईल घे, कुठली केस बनू शकते बनव. रमिका फाईल घेणारच तेवढ्यात तिचे दुसरे सपोर्टर येतात आणि सांगतात की पार्टीमधल्या 200हून जास्त लोकांना रॉकीच फंड देतो, त्यामुळे ते रॉकीच्या विरोधात काही करतील तर सर्वांना कळेल की स्वतः रमिकाच्या पार्टीचे लोक त्याच्यासोबत आहे आणि तिची पार्टी पडेल. रमिका इथे धमकी देण्याचं सोडून काही करू शकत नाही आणि रॉकी तिथून निघून जातो आणि तो तिथून जाऊन सर्व सोन्याची डिलेवरी रोखतो. आणि ही जेव्हा गोष्ट खलीलला समजते तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो, कारण रॉकी स्वतःच्या मनाचं करत असतो. रॉकीचे पार्टनर पण गोंधळत असतात आणि ते अदिराला फोन करतात आणि त्याची मदत मागतात. इथे खलील पण अदिराचा सपोर्ट करत असतो. अदिराला जो की जिवंत असतो तो KGF मधल्या वेगवेगळ्या नोकरांना पकडून त्यांच्याकडून माहिती गोळा करत असतो आणि एवढ्या वर्षानंतर त्याच्याकडं KGFचा नकाशा असतो. तो सांगतो की आतमध्ये जाण्यासाठी 2 रस्ते आहे आणि दोन्ही रस्त्यांवर खूप जास्त सिक्युरिटी आहे. आत जाणं खूप अवघड आहे, पण कुठल्या तरी माइन्सच्या आतून जावे लागणार आहे आणि त्या माइन्सबद्दल त्याला कोणाकडून तरी माहिती घ्यावी लागणार आहे आणि हे माहीत करून घेण्याचं काम तो अँड्र्यूला देतो, कारण अँड्र्यूला असं केलं नाही तर अदिरा त्याला मारून टाकणार असतो. आता रॉकी त्याच्या आईची बॉडी तिथून बाहेर काढतो जिथे ती दफन केली असते. तो तिची चांगली समाधी बनवतो आणि आपल्या व्यसनी बापाला कामाला ठेवतो. त्याचे वडील जिवंत असतात. ते खूप जास्त व्यसन करत असतात. त्यांनी कधी आपल्या बायकोची आणि मुलाची काळजी घेतलेली नसती, त्यामुळे त्यांना त्यांची उरलेलं आयुष्य त्यांच्या आईची समाधी साफ करायचे काम दिलेले असते. आणि हे पाहून रीना खूप इम्प्रेस होऊन जाते आणि त्या दोघांचं लग्न होतं. दुसरीकडे अदिराला एक चांगली माहिती भेटते की एक्झॅक्टली कुठं खोदायला सुरुवात करायची आहे, जिथून ते एका माइन्सपर्यंत पोचू शकतात. माइन्स नंबर 3 मध्ये माहिती भेटल्यावर अदिरा खोदायची सुरुवात करतो आणि तेव्हा रीनाला समजते की ती प्रेग्नेंट आहे आणि ती उभं राहून KGF मध्ये रॉकीला सांगते. रॉकी आनंदितच होणार तेवढ्यात अधिराचे लोक मागून हल्ला करतात. त्यामध्ये ते रीनाला गोळी मारून टाकतात. रीना मेल्यामुळे रॉकीला खूप मोठा झटका बसतो आणि त्या रागात त्याचे आणि अदिरामध्ये एक फायनल फाईट सुरू होते. खूप लांब आणि मस्त फाईट होते, जिथे शेवटी रॉकी आपलं आवडतं हत्यार हातोडा घेतो आणि अदिराच्या डोक्यात घालून त्याला मारून टाकतो. आता रॉकीला समजलेलं असतं की माइन्सबद्दल इन्फॉर्मेशन बाहेरून भेटलेली असते. तो त्याच्या लोकांना एकत्रित करतो आणि पोचतो पार्लमेंटमध्ये खूप सारे नेते बसलेले असतात आणि तिथे रमिका पण स्पीच देत असते. रमिकाचा हा एक प्लॅन असतो की तिला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, पण ती त्याच्या विरोधात वॉरंट काढणार. आणि तेवढ्यात तिथे आत रॉकी येतो आणि नारायणला सर्वांसमोर शूट करून मारून टाकतो. आता तो शेवटचा माणूस नारायणच असतो, जो अदिराला हेल्प करत असतो आणि मागून सर्व नारायण चालवत असतो आणि हा सर्व प्लॅन त्याचाच असतो. रॉकीला KGF मध्ये पाठवून गरुडाला मारणं आणि त्यानंतर KGF रॉकीला पण मारून टाकणार आणि KGFला कंट्रोलमध्ये घेणार. आता सर्वांसमोर त्याने एका पॉलिटिशियनला मारलेलं असतं, ते पण पार्लमेंटमध्ये. तर आता रॉकीच्या विरोधात प्रूफ असतं, तर
रमिका रॉकीच्या विरोधात डेथ वॉरंट काढते. रॉकीला मारण्यासाठी KGFमध्ये खूप मोठी फौज जाते, जे की KGFमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढतात, जेणेकरून ते रॉकीला शोधू शकतात. त्यांना समजतं की रॉकी आपल्या बंगल्यामध्ये नाही. नेक्स्ट सीनमध्ये आपण पाहतो रॉकी एका जहाजामध्ये असतो. त्या जहाजाला आत्तापर्यंतचे सर्व सोने त्यांनी ठेवलेले असते आणि ते सोनं खूप असतं. रमिकाला पण हे सर्व समजतं. रॉकीला तर समजलेलंच असतं की त्याचा शेवट आलेला असतो. त्यामुळे तो स्वतःची इन्फॉर्मेशन रमिकाला देतो आणि त्याला स्वतःला पण मरायचं असतं आणि हे सर्व सोनं त्याला पाण्यात घेऊन बुडून जायचं असतं, कारण हे कोणालाही भेटलं नाही पाहिजे. आणि होतं पण तसं. सगळे फायटर प्लेन रॉकीवर हल्ला करतात आणि त्याचं जहाज डुबून जातं आणि रॉकी आणि सोनं हे दोघंही पाण्यात बुडून जातात. ते कधी कोणाला भेटत नाही. रमिका रॉकीबद्दलचे सर्व एव्हिडन्स मिटवते आणि सोबतच पक्क करतं की रॉकीचे संबंध कोणाशी येऊ नये आणि कोणालाही कळू शकणार नाही रॉकी कोण होतं. त्यामुळे फक्त आनंदच असा असतो की ज्याला रॉकीबद्दल माहिती असते. तो त्याची पूर्ण स्टोरी लिहितो आणि पब्लिश पण करतो. मूवीच्या स्टार्टिंगला आपण एक गोष्ट मिस केलेली असते. गोष्टीच्या सुरुवातीला चॅप्टर 1मध्ये सांगितलेलं असतं की एक शिला आहे, त्याच्यावर रॉकीचं चित्र काढलेलं आहे. गोष्टीच्या सुरुवातीला ते चित्र एका मोठ्या दगडावर दाखवलेलं असतं. रॉकीचे रूप KGFच्या लोकांनी बनवलेलं असतं, कारण की रॉकी त्यांचा देवता असतो आणि रॉकी मेल्यानंतरही त्यांच्यासाठी KGF टाऊन बनवून दिलेलं असतं. त्यामध्ये खूप सारी घरं बांधलेली असतात आणि या दुःखद घटनेसोबत पिक्चर संपतो. तरी तुम्हाला हा पिक्चर मराठीतून कसा वाटला हे नक्की कळवा.